हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण रूप पाहता लोचणी सुख झाले ओ साजणी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा रूप पाहता तो हा विठ्ठल Oh,
भरवा तो माधव भरवा विठ्ठल बरवा तो माधव बरवा विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो विठ्ठल बरवा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखात आदर बाबा रखुमा देवी सर्व हरि हरि जय राम कृष्ण जय जय राम हरि 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 जय राम जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि देह तवा हि प्रारब्ध अधीन त्याचा मी काशीन वाहू भार त्याचा मी काशीन वाहू भार देह तवा आहे प्रारब्ध अधीन याचा कामेशीन वाहू भार त्याचा कामेशीन वाहू भार देह तवा आहे प्रारब्ध अधीन देह तवा आहे देह तवा आहे प्रारब्ध अधीन त्याचा मी काशीन वाहू भार त्याचा मी काशीन वाहू भार देह आहे प्रारब्ध अधीन याचा मी काशीन वाहू भार त्याचा मी काशीन वाहू भार सर्व माझा का
काळ तुझी या चिंतने माझा काळ तुझी या चिंतने सर्व माझा काळ तुझी या चिंतने सर्व माझा काळ तुझी या चिंतने सर्व माझा काळ तुझी या चिंतने काया वाचा मने इच्छितासे काया वाचा मने इच्छितासे सर्व माझा काळ तुझी या चिंतने काया वाचा मने इच्छितासे काया वाचा मने इच्छितासे लाभतो न दिसे याहुनी दुसरा अनेक दातारा इने जन्मे अनेक दातारा इने जन्मे लाभतो न दिसे याहुनी दुसरा अनेक दातारा इने जन्मे अनेक दातारा इने जन्मे सर्व माझा काळ तुझी या चिंतने 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 काया वाचा मने इच्छितासे काया वाचा मने इच्छितासे सर्व माझा काळ तुझी या चिंतने काया वाचा मने इच्छितासे काया वाचा मने कामणी आलो शोषित संकटे माझे मी ओखटे आहे देवा माझे मी ओखटे आहे देवा तुका म्हणे आलो शोषित संकटे मी माझे ओखटे आहे देवा माझे मी ओखटे आहे देवा सर्व माझा काळ तुझी या चिंतने सर्व माझा काळ तुझी या चिंतने सर्व माझा काळ तुझी या चिंतने माझा काळ तुझी या चिंतने सर्व माझा काळ तुझी या चिंतने काया वाचा मने इच्छितासे काया वाचा मने इच्छितासे सर्व माझा काळ तुझी या चिंतने काया वाचा मने इच्छितासे काया वाचा मने इच्छितासे बसलेली मंडळी टाळी वाजवा पार कुमाई 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 हरिभक्तीपरायण अशोकजी महाराज निर्फळ तसेच चंद्रकांतजी महाराज सावंत। देह तव आसे प्रारब्धाधीन, देह तव आसे प्रारब्धाधीन, देह तव आसे
प्रारब्धाधीन देह तव आहे प्रारब्धाधीन देह तव आहे प्रारब्धाधीन देह तव आहे प्रारब्धाधीन देव तव आहे प्रारब्धाधीन याचा मी काशीन वाहू भार याचा मी काशीन वाहू भार सर्व माझा काळ तुझे या चिंतने सर्व माझा काळ तुझे या चिंतने कासीना वाहू भार याचा मी कासीना वाहू भार सर्व माझा काळ तुझे या चिंतने सर्व माझा काळ तुझे या चिंतने देह तव आहे प्रारब्धाधीन देह तव आहे प्रारब्धाधीन देह तव आहे प्रारब्धाधीन देव तव आहे प्रारब्धाधीन याचा कामेशीन वाहू भार याचा मी काशीन वाहू भार सर्व माझा काळ तुझे या चिंतने सर्व माझा काळ तुझे या चिंतने कासीना वाहू भार त्याचा मी कासीना वाहू भार सर्व माझा काळ तुझे या चिंतने सर्व माझा काळ तुझे या चिंतने काया वाचा मने इच्छेत से काया वाचा मने काया वाचा काया वाचा मने काया वाचा काया काया वाचा मने इच्छित से काया काया वाचा मने काया
धरार्थावतारं कलंकं तेजोदिकामोदिवक्रं कलानिशवादापणोदकं समाधिस्थमूर्तिं भजत्राणदेव काषायव श्रंकरदण्डधारिणं कमण्डलो पद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिरध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं यस्य स्मरणमात्रेण जन्मसंसारबन्धनात् विमुच्यते नमस्तस्मै विष्णवे प्रभो विष्णवे सूर्यपुत्रो दीर्घदेहि विशालाक्ष शिवप्रियां मंदचार प्रसन्नात्मा पीडाहरतु मे शनि नीलाञ्जन समाभासं रविपुत्र यमाग्रजं छायामार्तण्ड सम्भूतं तं नमामि शनैश्वरं यत्र योगेश्वर कृष्णं यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्रीर्विजयो भूतिर् ध्रुवाणि पुण्डलीकवरदाः हरिनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम महाराज विठ्ठल
प्रारब्धाधीन त्याचा मी काशी न वाहू भार सर्व माझा काळ तुझिया चिंतने काया वाचा मने इच्छितसे लाभतो न दिसे याहुनी दुसरा आणि कदातारा येणे जन्मे सर्व माझा काळ तुझिया चिंतने काया वाचा मने इच्छितसे तुका म्हणे आलो शोषित संकटे मी माझे उखटे आहे देवा सर्व माझा काळ तुझिया चिंतने काया वाचा मने इच्छितसे पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताच्या त्यांच्या कृपा दाने कथीचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेचे बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोणी आता प्रथम नमन करुणी गणनाथा उमाशंकराचे सुता तया चरणावरी ठेवू माथा साष्टांगाता दंडवत आता बंधुरंग भूमिका कीर्तनी उभे होती लोका टाळ मृदंग श्रोते देखा तया माझी नमन दंडवत ओम नमोजी अद्या वेद प्रतिपाद्या जे जे स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशू सकलार्थमते प्रकाशू म्हणे निवृत्तीदासु अवधारी जोजी नमो विशदबोध विदग्धा विद्या रविंद प्रबोधा परप्रमे प्रमादा विलास्या नमो संसार तम सूर्य अपरमवीत परमवीर्या करणतर तुर्या लाल नलीला नमो जगदखिल पालना मंगलमणि निदाना भवचित्त चंदना आराध्यलिंग श्री गुरुचरण सरोज रज निज मन मुकुर सुधारे बरणौ रघुबर विमल जासु दायको फलचारी बुद्धिहीन तनु जानके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देव मोहे हरवु कलेश विकार जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपिसतिहु लोक उजागर रामदूत अतुलित बलधामा अंजनी पुत्र पवन महावीर विक्रम बजरंगी कुमति निवार सुमति कैसरी कंचन बरण विराज सुवेशा कानन कुंडल कुंडल केसा हाथ ब्रजे और धोर विराजे काटे मोज जनेऊ साजे शंकर सुवर्ण केशरी नंदन तेज प्रताप महाजगवंदन विद्यावान गुणी अति चातुर राम काज करिबे को आतुर प्रभु चरित सबे को रसिया राम लखन सीता मन बसिया राम सिया राम जय जय राम सिया राम जय जय राम जय जय राम इतना तो कर ले स्वामी जब प्राण तन से निकले गोविंद नाम लेके तब प्राण तन से निकले श्री गंगा जी का तट हो जमुना का बंसी बट हो मेरा सावरा निकट हो तब प्राण तन से निकले
श्री वृंदावन का स्थल हो, मुख में तुलसी दल हो, विष्णु चरण का जल हो, तब प्राण तन से निकले। उसी वक्त जल्दी आना, उसी वक्त जल्दी आना, उसी वक्त जल्दी आना, नहीं शाम भूल जाना, राधे को साथ लाना, तब प्राण तन से निकले। जब कंठ प्राण आयो, जब कंठ प्राण आयो, कोई रोग ना सतायो, यम दर्शन दिखायो, तब प्राण तन से निकले, तब प्राण तन से निकले। विठाला कुंडली कवरदा हरी महाराज की जय, महाराज की जय, बोलो रे भाई सब संतन की जय। देहतवाही प्रारब्धाधीन, त्याचा मिकाशी न वाहू भार, सर्व माझा काळ तुझ्या चिंतने, काया वाचा मने इच्छितसे। प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत श्रेष्ठ जगवंदे देहनिवासी वैकुंठवासी असणारे जगद्गुरु तुकोबराय। मानवी देहाला आल्यानंतर मानवी देहाची इति कर्तव्यता काय आहे, जगद्गुरु तुकोबराय अभंगातून स्पष्ट करतात। अभंग गोड आहे, अभंगातील प्रतिपाद्य विषय गोड आहे। मागील कर्माची आणि निवृत्ती करून पुढील कर्म काय फल देत आहे आजचं मागणी पर कीर्तन आहे। काय मागितलं तुकोबरायने? देवा आम्हाला माहिती आहे आमच्या हातात काहीच नाही आहे, आमच्या हातात काही नाही हे आम्हाला माहिती आहे। हे सर्व जे काही चालतं हे सर्व जे आहे ते कर्माने चालतं। त्याच्यामध्ये जे प्रारब्ध कर्म बीजांक रूपाने शिल्लक राहिलं त्या पद्धती आम्ही जीवनाला येऊन जे नरदेहादी भोग सुखदुःखादी भोग आम्हाला जे भोगायला मिळतात आमच्या हातात काही नाही। पण देवा एक इच्छा आहे, कर्माचं फल देणं तुझ्या हातात आहे, पण एक करणं देवा। आम्हाला माहिती आहे काही नाही, पण आमच्याकडनं थोडंफार काही पुण्य शिल्लक असेल तर त्याच्या मोबदल्यामध्ये तुझं चिंतन करण्याची आम्हाला काय कर, एक तर मनाला सवय लाव, एक नाहीतर काहीतरी करून तुझ्या चिंतनात माझा हे शरीर जाऊ दे एवढी फक्त इच्छा व्यक्त करतात। का? आम्हाला माहिती आहे, आम्हाला माहिती आहे जीवनात आता जे जे काय केलं असेल हे आमच्या काहीच बरोबर येणार नाही, आमच्या काही उपयोगाचं आहे नाही। याच्यामध्ये सर्वात मोठा लाभ जर काय असेल तर लाभ तो न दिसे याहुनी दुसरा लाभ नाही, बाकीची पद प्राप्त होणं। गोड व्याख्या केली तुकोबरायने। तुकोबराय सांगतात संसारातले भोग मिळतील पण मन शांत होईल असं नाही सांगता येणार। संसारातले भोग मिळतील, हे प्रारब्ध कर्माने मिळतील काय पुण्य कर्माने मिळतील ते माहित नाही, पण भोग मिळाल्यानंतर मन समाधानी होणार नाही। का? मौलिक ज्ञानोबरायांकडे चला, मौलिक ज्ञानोबराय गोड ज्ञानेश्वरीमध्ये वगैरे खडतात, भोगे काम वाढे तैसा इंधने आगे सिहाका कचढे, तैसी खाका त्यांची तोंडे खाका ते ठेली। अरे भोगाने काम तृप्त होणार नाही, मला माहिती आहे, भोगाने कामाची अपेक्षा वाढणार आहे। आज एखादं पद मिळालं म्हणजे थांबणार नाही आहे, नगरसेवक झालं म्हणजे आमदार होण्याची इच्छा आहे, आमदार निवडून आला म्हणजे मंत्रिपद मिळावं इच्छा आहे,
म्हणजे भोग शांत होणार नाही. अग्नीत लाकडं टाकल्यानंतर अग्नी शांत होत नाही, तो भडकतो. भोगे काम वाढे, कामाची अपेक्षा तयार होते. तैसा इंधने आगेसी हकाक चढे. संसारातल्या गोष्टी प्राप्त केल्यानंतर मन चलबिचल होतंय. संसारातले भोग प्राप्त झाल्यानंतर मनाची स्थिती बदलते, मन भरकटतं, मनाची गती वाढते. आणि आध्यात्मिक चिंतन केलं की मन जाग्यावर येतं. काय आध्यात्मिक चिंतन याच्याकरता करायचं आहे, मनाला जाग्यावर आणण्याकरता. आणि तुमच्या जीवनातले जे छोटे मोठे भोग आहेत ना, जे दुःख आहे ना, ते तुम्हाला कोण देतं? तुम्हाला वाटतं का तुम्हाला शेजारी पाजारी कोणी दुःख देत नाही? साऱ्यात जास्त दुःख आपलं मन देतं. म्हणून संतांनी सांगितलं अगोदर त्याला जाग्यावर आणा, मन करा रे. आणि मग सर्व सिद्धीचे कारण, सर्व सिद्धी जर तुम्हाला प्राप्त होत असेल. अजून एक गोष्ट सांगतो, ज्ञान आणि विज्ञान. ज्ञान विज्ञान. ज्ञानाने संसारातले भोग कदाचित मिळतील, विज्ञानाने अजून काही त्याच्यामध्ये प्रगती होईल. पण ब्रह्मज्ञानाने काय होईल? तर ब्रह्मज्ञानाने साधं एक उदाहरण सांगतो. ज्ञान प्राप्त झालं, जेवढे शिकाल तेवढा मोठा गडी व्हाल. लक्षात घ्या. तुम्ही पहा ना, आज जेवढे नौकर आहेत ते शिकलेले का अडाणी? आमदार साहेब, तुमचं काय मत आहे? मग शासनाचे असेल, एखाद्या बँकेचे कर्मचारी असेल, पोलीस खात्याचे असतील, अविनाश महाराज, जेवढे जास्त शिकले तेवढे काय आहेत? नौकर आहेत. ज्ञान प्राप्त केलेलं आहे पण तुम्ही नौकर झालात, नौकर. पण अध्यात्म ज्ञान जर प्राप्त केलं, ब्रह्मज्ञान प्राप्त केलं, तर मालक व्हाल, मालक. म्हणून तुम्ही पहा, जेवढे मालक आहेत ना, अंगठे बादर आहेत. मोठ्या मोठ्या कंपनीचे मालक आहेत पण अंगठे बादर आहेत. आणि त्यांच्या हाताखाली नौकर शिकलेले आहेत. अडाण्याला सर्व्हिस नाही, तो अंगठे बादर असला तरी त्याच्या कंपनीमध्ये शिकलेली माणसं लागतात. ज्ञानाने गडी व्हाल पण ब्रह्मज्ञानाने मालक व्हाल. विठ्ठल बघा, निवेदन करणाराचं एक गोड सांगणं आहे तुम्हाला. पुरुष मंडळी अजून थोडं पुढं सारखं, पाठीमागं जे महिला मंडळ उभे आहेत, काही रोडवर गेलेत, थोडी इकडे जागा पण आहे. पोलीस लोकांना थोडा त्रास होतो, तिकडे गाड्या येत आहेत, त्यांना तिथं उभं राहावं लागलं. थोडं असं पुढं सरका बरं. सरकता येतं ना तुम्हाला? नाही, आमच्याकडे कीर्तनात बसले की चिकटतात जाग्यावर, तुमच्याकडे नाही ना तसं काय? मग सरका, या पुढे या. विठ्ठल विठ्ठल सरका पुढे या. कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज की. अजून सांगेल, जास्त शिकलेली माणसं घरात आली की घरं फुटतात, पण जास्त माणसं परमार्थात गेली की घरं अशी जुळून राहतात. म्हणून जुनी माणसं शिकलेली कमी होती पण त्यांना संतांचा वारसा होता. ती घरं अगदी जपून ठेवलीत त्यांनी जशीच्या तसे. आलं लक्षामध्ये? शिक्षणाचा दुरुपयोग करता कामा नये. शिक्षणाचा दुरुपयोग करता कामा नये. आणि म्हणून ज्ञानाशिवाय तुम्हाला या भवसागरातून तरुण जाता येणार नाही, असं माऊली ज्ञानोबारायांचं म्हणणं आहे. तुम्हाला या संसार सागरातून तरुण जायचं असेल तर याच्यासाठी तुम्हाला ज्ञान लागेल. ओवी सांगू का? माऊलींच्या खूप गोड ओव्या आहेत. ज्ञाने विनये के उपाय करिसी जितुके, तेही
29 अधिके रुकी. ज्ञानाशिवाय तरुणोपाय नाही. मग तुम्ही पहा, छोट्या छोट्या गोष्टी आहे आपल्या लक्षात आलं. नाथबाबा भागवतामध्ये सांगतात, मनुष्य जन्माला आलात आणि जर ब्रह्मज्ञान प्राप्त केलं नाही, आत्मज्ञान काय आहे विचारसागर गोड सांगतो ना. संसारामध्ये दुःख का भोगावी लागतात. आज माझ्या गुरुजींच्या गावात कीर्तन आहे म्हणून अगदी मार्मिक विषय मी तुमच्या पुढे ठेवणार आहे. विठ्ठल विठ्ठल संसाराचं दुःख का मिळतं. संसाराचं दुःख का मिळतं. आत्मसुखाचा आनंद का मिळत नाही. तर संसार दुःखास कारण काय असं विचारसागरात विचारलं. काय विचारलं. संसार दुःखास कारण काय. काय आहे. संसार दुःखास कारण आहे पाप पुण्य. काय पाप पुण्यास कारण काय. अनुकूल प्रतिकूल ज्ञान. अनुकूल प्रतिकूल ज्ञानास कारण काय. भेदज्ञान. आणि भेदज्ञानास कारण जर काय असेल तर ते आत्मस्वरूपाचं अज्ञान. मी ब्रह्मज्ञानी आहे. आपल्याला आपल्या आत्म्याबद्दलचा विश्वास नसणं, त्याच्याबद्दलचं अज्ञान असणं म्हणजे आमच्या सर्व दुःखाचं कारण आहे. विठ्ठल सारे ग्रंथ गोड सांगतात ना. आपण आत्मज्ञान म्हणतो, वृत्ती प्रभाकरामध्ये त्यांना वृत्ती म्हणतात. वृत्ती किसको कहे, वृत्ती का प्रयोजन क्या है, वृत्ती का फल क्या है. काय फल सांगितलं बरं. पहिल्या व्याख्येमध्ये सांगितलं, अहम ब्रह्मस्मि या वृत्ति से कार्य सहित अज्ञान की निवृत्ति और परमानंद की प्राप्ति हुए, ये वेदांत का मुख्य सिद्धांत है. वेदांताचा सिद्धांत आहे अज्ञानाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती. मग त्याच्यासाठी आम्हाला ब्रह्मज्ञान पाहिजे. मागच्याची निवृत्ती करत तेव्हा आम्हाला माहिती आहे आमच्या हातात काही नाही आहे. काही नाही. भजनाने सर्व काही प्राप्त होतं. भजनाने चांगल्या चांगल्या गोष्टी पहा. तुमच्या जीवनातले सारे काही भोग असतील ना तर हे तुम्हाला भजनाने मिळतात. भजनाने पुण्य तयार होतं आणि पुण्याशिवाय कोणालाही इथं भोग मिळत नाही. लोक म्हणतात एका मातावर पडला तेवढं पुण्य कमी पडला. अविनाश महाराज तेवढं पुण्य कमी. भगवंताने स्वतः अर्जुनाला सांगितलं, ज्यावेळेस भगवान अर्जुनाचा संवाद चालू असताना, देवा या प्रजेंना मी मारायचं मी राजा व्हायचं याच्यात काय समाधान आहे. किन्न राजेन गोविंद किम भोगैर जीवितेन वा. काय ते आत्मसुखात. अरे म्हटले, मग म्हटले देवा हे मला सांगण्यापेक्षा त्यांना सांग ना. ते म्हटले तू एक गोष्ट सांगेल काय, माझ्या नीतीशास्त्रामध्ये माझ्या कक्षेमध्ये पुण्यवानालाच मी पद देतो, अन्यथा कोणाला देत नाही. मी जवळ करत असेल तर मी पुण्यवानालाच जवळ करतो, पद पुण्यवानाला देतो, अन्यथा देत नाही. मग ग्रामपंचायतचा सदस्य जर झाला असेल तर समजावं काहीतरी पुण्य आहे. नगरसेवक झाला असेल पुण्यच आहे. काही जरी झालं असेल तर त्याच्यासाठी पुण्यच करावं लागतं. नाही पुण्य केलं तर मग आमदार मंत्री खासदार सुद्धा मागं येतात. वो भी सांगू माऊलींची. मग तया पुण्याची पावटी सरे, सवेची इंद्रपणाची उटी उतरे, येऊ लागती माघारे मृत्यू लोका. तो का म्हणे जाती पुण्यक्षये अधोगती, पुण्यक्षये अधोगती, पुण्यक्षये अधोगती. म्हणे जाती पुण्यक्षये अधोगती, पुण्यक्षये अधोगती, पुण्यक्षये अधोगती. हे तुका म्हणे जाती पुण्यक्षये अधोगती, पुण्यक्षये अधोगती, पुण्यक्षये अधोगती. पुण्यक्षये अधोगती,
पुण्यक्षय अधोगती. इंद्राचं पद किती मोठं आहे तुमच्या दृष्टीने? खूप मोठं, मुख्यमंत्र्यापेक्षा नक्कीच मोठं असेल का नाही? त्याचं पद सुद्धा पुण्य संपलं की त्याला कुठं यावं लागतं? मृत्यू लोकात. एक मी गोड ववी केलेली, ववी करू नये पण मी एक गोड ववी केलेली आहे. मग तया मुदतीची पावटी सरे, सवेची मुख्यमंत्र्याची उटी उतरे, येऊ लागा ते माघारे मतदार संघा. 5 वर्षाची मुदत संपली. मग तया मुदतीची पावटी सरे, सवेची मुख्यमंत्र्याची उटी उतरे, आणि येऊ लागा ती माघारे. त्याच्या मतदारसंघात येऊन त्याला निवडून जावं लागतं, मग मंत्रिपद मिळेल का नाही? तसं पुण्य संपलं, मृत्यू लोकात यावं लागतं, आणि मृत्यू लोकात केलेलं पुण्य मग बाकीचे स्वर्गाधिक भोग तुम्हाला भोगायला मिळतात. म्हणजे इथं पुण्याशिवाय तुम्हाला काहीच भोगता येत नाही. आणि पुण्य कशाने तयार होतं? तर ते नामस्मरणाने. विठ्ठल नामस्मरणाचं पुण्य सत्तेपेक्षा जास्त असतं. नामस्मरणाचं पुण्य सत्तेपेक्षा जास्त असतं. एक छोटंसं गोड उदाहरण सांगतो. भागवत ऐकलं का तुम्ही कधी? भागवत बोलता येतं ना तुम्हाला? भागवत ऐकलं. मग भागवतामध्ये गोड उदाहरण आलंय. काय उदाहरण आहे? तुमच्याकडे संक्रांत असते का? संक्रांत असते नाही का? आली जवळ आता, आहे का नाही? बरं, ती संक्रांतीचं विशेषच आहे. कुणी कुणी येते, कोणाकडं पाहते, कोणावर बसते काही समजत नाही. झाल्यावर कळतं याच्यावर संक्रांत आली होती म्हणून. वाईट आहे. संक्रांतीचं पर्व आहे. किती दिवस चालू होतं? कमीत कमी 5-10 दिवस अगोदरच महिला मंडळांचं चालू असतं, आहे का नाही? जेवढ्या टिकल्यावाल्या आहेत साऱ्याचे साऱ्या संक्रांतीच्या टायमाला पाकिटाची पाकिट आणून ठेवतात आणि लोकांची दजवून टिकल्या चिटकावतात. बरोबर आहे ना? हा, नाही का? टिकल्या चिटकावल्या पाहिजे. त्या बाईच्या कपाळाचा देवारा होईल पा. टिकल्या चिटकवायला जागाच राहणार नाही ना. टिकल्या ते कुंकू लावतात. खरं सांगू का, शास्त्रामध्ये असं सांगितलंय, टिकली बदलणं म्हणजे नवरा बदलण्याचं पातक लागतं. माय बापा, सोपं आहे. टिकली लावली नाही पाहिजे. कुंकवाचे तुम्ही फार मोठे भाग्य आणि फार मोठे भाग्यवान आहात. कोणाच्या कपाळाला कुंकू राहत नाही, त्याच्यासाठी भाग्यच लागतं महाराज. ते कपाळाचं कुंकू कपाळावरती राहणं मोठं भाग्य आहे. आणि कपाळाचं कुंकू कपाळावरती राहण्यासाठी आमच्या माता माऊल्या देव मंदिरामध्ये पूजा करतात. एकच कारण आहे त्यांचं. तुम्हाला खरं सांगू, आठवड्यात जेवढे वार असतात ना, सारे उपवास असतात महाराज, पण एकच कारण असतं तिचं. काय? एकच कारण असतं. काय म्हणते ती? फक्त देवाकडे मागताना तिच्यासाठी काहीच मागत नाही. 5 उपवास असते हे हलगट सुधराव म्हणून, आणि 3 असते ते काट्ट सुधराव म्हणून. तिच्यासाठी नाही मागत. हलगट म्हणजे नवरा, सुधराव म्हणून असते. ती मंदिरात गेली ना, त्याला घेतो आलाय बलाय, त्याला ओवळते काय, हात फिरवते काय, डोक्यावर मोडते काय, देवा बस रे बाबा बस, एक कर काय. कपाळाचं कुंकू माझा जन्माला जाऊ दे, कपाळाचं कुंकू माझा जन्माला जाऊ दे, आयुष्याचा जोडीदार व्यसनमुक्त होऊ दे, आयुष्याचा जोडीदार शहाणा होऊ दे, हात जोडीते देवाला विनविते केशवाला. देवाला हात जोडते, विनंती करते, बाबा एवढं सुधरू दे रे. का? त्याच्यासाठी सारं सोडलेलं असतं. मग जर कपाळाच्या कुंकाचं एवढं मोठं भाग्य आहे, आयुष्यात साधना जर तुम्ही त्याच्यासाठी करत असाल तर त्या कुंकाला किती महत्त्व. म्हणून संक्रांती पर्वामध्ये जेवढ्या कुंकावाल्या आहेत त्यांना खूप महत्त्व आहे की नाही. तुमच्याकडे कोण कोणाला कुंकू लावायला जातं? जिचे मालक वारले ती. मग
जिचे मालक आहे, जिच्या कपाळाला कुंकू आहे. आणि एवढंच नाही, त्याच्यातही सांगितलं जिने शास्त्रशुद्ध जीवन जगलं, आपल्या पतीचा अनादर केला नाही. मौलिद ज्ञानोबा सांगतात ना, पतीच्या मता अनुसरुणी पतिव्रता. नाही का? खूप गोड आहे. शास्त्र सांगतं पतिव्रता तिला म्हणतात जिच्या ठिकाणी शास्त्राने सांगितलं षडगुण ऐश्वर्य संपन्न. काय कोणते आहेत? कारेषु मंत्री, करणेषु दासी, भोजनेषु माता, शयनेषु रंभा, धर्मानुकूला, क्षमया धरित्री, षडगुण्य मेताद्य पतिव्रतानाम. तिला पतिव्रता म्हणतात. तिचं भाग्य आहे. आणि मग ज्या वेळेला ती कुंकू लावते 5-7 दिवस, अशा पर्वामध्ये 100 काट्टे होते. कोणाला? गांधारीला. पण एकही धाडाचं नाही. सुभाषितकार खूप गोड लिहितात. तो एकच असावं, पण काय असावं? चांगलं असावं म्हणतात, नाही का? वरम एको गुणी पुत्रो नच मूर्ख शतन्नपी एकच चंद्र तमोहंती नच तारा गणोपीच. आकाशात हजारो चांदणे आहेत, अंधार दूर करत नाही. एक चंद्र जसा अंधार दूर करतो, वरम एको गुणी पुत्रो. 100 होते, काय उपयोगाचे नाही. चिखलाचे गोळे घेऊन आले आणि हत्ती तयार केला, चाक बसवले आणि संक्रांतीचं कुंकू लावायला आईला बसून घरोघर फिरवलं. म्हणून ती पहा, कुंकू कोणाला लावायला जाते? आमच्यामध्ये जी ईर्ष्या आहे, कुंकू कोणाला लावायला? तर पंडूची परिस्थिती खराब होती. पंडू राजाची कधी जाईल सांगता येत नाही. आणि म्हणून हे माहिती असताना सुद्धा गांधारी कुंतीकडे गेले. कशा करता? वाण देऊन. म्हणून शास्त्राने सांगितलं वाण कोणाचा ठेवायचा नाही. वाण आणि दान शब्द माहिती आहे ना तुम्हाला? वाण आणि दान. दान दिलं की अपेक्षा करू नये, पण वाण दिलं का हलकटवाणी लवकर वापस द्यावा किंवा लवकर घ्यावा, त्याचं नाव आहे वाण. ठेवू नये. काय कारण आहे? शास्त्र आहे त्याच्यामागे. एखाद्याचा वाण जर आपण ठेवला आणि न जाणो पतीचं काही जर झालं, तर पुढील जन्मात सुद्धा आपल्याला वैधव्यपणा भोगावं लागतं. वाण ठेवू नये. आणलं का कटुरी मिळाली का चमचा का होईना लवकर देऊन टाका. ठेवायचं नसतं वाण. आलं लक्षामध्ये? मग ती त्यावेळेला वाण घेऊन आली. नाही घ्यावं का? मालकाची स्थिती बरोबर नाहीये. वाण देण्यासाठी परत माझ्याकडे वेळ नाहीये. जर घेतलं नाही तर लायकीची नाही असं समजेल. आणि घेतला मालक जर गेले तर हेच आयुष्य पुन्हा दुःखात भोगायचं. नाविलाजाने घेतला, वाण घेतला, पण जगाच्या मालकाला बोलवलं नाही सांगितलं. धर्माला बोलवलं, नकुल सहदेवांना बोलवलं आणि सांगितलं काही करा, जगाच्या मालकाला बोलवा. कोणाला? भगवान परमात्म्याला बोलवा. का? म्हटलं एक गोष्ट आहे, एक विचारा. आता पांडवांचा निरोप गेल्यावर असाच तो देव पांडवांच्या घरी राहायचा. द्वारकेचा राणा पांडवा घरी. नुसता निरोप जायचा उशीर की भगवान परमात्माला आल्यानंतर विचारलं, आत्यासाहेब काय काम आहे? म्हणले काही नाही, एक करा ना, जरा चेक करायचं. म्हणले गुगलवर सर्च नाही करायचं, काय करा, जरा एक फोन लावा. काय? माझ्या मालकाचा मृत्यू कधी तेवढं पहा. मालकाचा मृत्यू कधी? भगवंताचा फोन आहे. भगवंताने डायरेक्ट यमराजाला फोन लावला. हॅलो, पावर जगाचे कॅबिनेट आहेत ते, नाही का? 3 जगाचे कॅबिनेट आहे, ब्रह्म, विष्णू आणि महेश. ब्रह्मदेवाकडे उत्पत्ती करण्याचं खातं आहे, भगवान विष्णूकडे पालन पोषण करण्याचं खातं आहे, आणि आमच्या भोले बाबाकडे संहार करण्याचं खातं. हे जगाचे कॅबिनेट आहेत. फोन केला, पंडू राजाचा मृत्यू. म्हटले उद्या सकाळी 10 वाजता आहे. अरे बापरे. त्याने सांगितलं जरा काही करता येईल का? 1 वर्षभर लांबवा. ते म्हटलं आपला राजीनामा घेऊन टाका. एरवी तिथं काम करायला कोणी तयारच राहत नाही, कारण त्याला वाहन चांगलं नाही. कोणाला? यमाला. बरं, त्याला गेल्यावर त्याचा कोणी सत्कार करीत नाही. यमाचा सत्कार करत नाही. आल्यानंतर त्याच्या तोंडून हात फिरत नाही. बरं झालं बाबा आला,
लवकर घेऊन जा, असं म्हणतं का? नाही ना. त्याला सारे आल्यानंतर आपल्या भाषेत सांगायचं म्हणजे घोडेच लावतात लोक, नाही का? कोणी काही करा, वाईट आपण वागतो आणि शिव्या त्याला घालतो. बरोबर आहे, वाईट आपण वागतो आणि शिव्या त्याला घालतो. ते म्हटले आपला राजीनामा घ्या. म्हटले झालं काय? म्हटले उद्या दुसऱ्या मंत्र्याचा फोन येईल, तो म्हणा आमच्या मिवणीला मरू देऊ नका, आमच्या साडूला मरू देऊ नका, आमची सासू मरू देऊ नका. मग खातं चालायचं कसं? आपला राजीनामा घ्या. देव हे गप बसलं आणि निघून गेलं. सांगतो कशावर लक्षात ठेवा, भजनाची ताकद किती मोठी आहे त्याच्यावर मी सांगत होतो. देवापेक्षा श्रेष्ठ ताकद भजनाची आहे. जमलं नाही, शेवटी कुंती साहेबांनी आणि भीष्माचार्यांना बोलवलं. कोणाला? भीष्माचार्यांना. भीष्माचार्य ते सांगतो मी, दररोज देव युद्धाला जाताना आणि युद्ध संपल्यानंतर ज्यांच्या पायाचं काय करत होते? स्पर्श करत होते. विष्णू सहस्रनाम ऐकलं का तुम्ही? हां, विष्णू सहस्रनाम आमच्या वारकरी संप्रदायामध्ये सप्ताहाची असेल, कथा कीर्तनाची असेल, सुरुवात विष्णू सहस्रनामापासून. ते विष्णू सहस्रनाम कुठं केलं होतं माहिती आहे तुम्हाला? कुठं? हां, कुठं? शरपंजरी पडल्यावर ज्याच्या अंगामध्ये 113 बाण घुसले होते आणि ते मला सांगा घरून जेवून आले असेल आणि जेव्हा भाजी असेल आणि भाजीचं कंज दातात घुसलेलं असेल तुमच्या एवढ्या लोकात असं नाही, एखाद्याच्या सारं कीर्तन भाजीत जातं बुवा. अशोक महाराज सारं कीर्तन जिबीनं लोटीन, नखाने कुरीन, कीर्तनात लक्षच राहत नाही का? राहतं? तुम्ही विचार करा, ज्याच्या नुसतं दातात गुंतलेलं आहे ते दातातलं काढण्यासाठी कीर्तन कळत नाही, ज्याच्या अंगात 113 बाण घुसलेले आहेत, त्यावेळेला देव स्वतः आल्यानंतर देवाने सांगितलं वेदना कमी करू? अजिबात नाही. देवा फक्त 3 दिवस भेटायला येऊ नको. काय? 3 दिवस भेटायला येऊ नको. आणि मग सुरुवात केली. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिरध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं यस्य स्मरणमात्रेण जन्म संसारबन्धनात् विमुच्यते. नमस्तस्मै विष्णवे प्रभविष्णवे. ओम विश्वं विष्णुर्वषट्कारो भूतभव्य भवत्प्रभू भूतकृत भूतवृद्भावो भूतात्मा. आता काय 15 मिनिटं लागतील ना? 1000 नावं तयार केली, 1000. त्याचं नाव आहे विष्णू सहस्रनाम. ज्याच्या अंगात 113 बाण घुसलेले आहे अशा महात्म्याने जातानी सुद्धा त्याला विष्णू सहस्रनामासारखा ग्रंथ दान केला. काय मोठं दातृत्व असेल ते भीष्माचार्य. काय पुण्य त्यांच्याकडे. त्यावेळेला भीष्माचार्यांना बोलवलं होतं. भीष्माचार्य आले. खांद्यावरती आपल्याकडे जो पंचा असतो ना, त्यांचा पंचा हा व्याघ्राचा होता. वाघाच्या चमडीपासून चमचम चमचम करायचा. त्याला उपवर्ण असा शब्द आहे शास्त्रामध्ये. काय आहे? उपवर्ण. उप म्हणजे जवळ आणि वर्ण म्हणजे वेगळ्या कलरचा कपडा जवळ बाळगणे, याला उपवर्ण म्हणतात. म्हणून आपल्याकडे अपभ्रंश शब्द तयार झाला, त्याला आपण उपवर्ण म्हणतो. अपभ्रंश शब्द तयार झाला त्याला आपण उपवर्ण म्हणतो. ते उपवर्ण खांद्यावरचं खाली टाकलं, आसन मांडलं आणि आपल्या मांडीवरती पंडूराजाचं शरीर ठेवलं. मृत्यू 10 वाजता आहे. किती वाजता आहे? 10 वाजता आहे. त्यावेळेला आपण म्हणतो ना, तो काळ बरोबर आला. मग आल्यानंतर त्याला माहिती होतं आता या साधूला उठवल्याशिवाय तिथून नेता येत नाही. का? नका जाऊ तया गावा नामधारकाच्या शिवा. त्याच्या गावालाच नाही पण शिवाला जायची ताकद नाही. भीष्माचार्यांना हलवल्याशिवाय पंडूराजाला नेताच येत नाही. नेता येत नाही. मग साधूचा वेश धारण केलं, दारात आलं. मैया भिक्षाम देही भिक्षाम देही. आमच्याकडे 2 वेळेला दान केल्या जातं. एक
माणसाचं आयुष्य वाढावं, लेकरा बाळाचं आयुष्य वाढावं म्हणून सप्ताहामध्ये पंक्ती वगैरे आम्ही दान धर्म करत असतो. का? आमच्या लेकरा बाळांचं चांगलं व्हावं, त्यांना आयुष्य मिळावं म्हणून सप्ताहातल्या पंक्ती आम्ही घालतो. पण आमच्याकडे ही एक संस्कृती आहे, लवकर मरण यावं म्हणून पण दान देतात का नाही? देत नाही? आमदार साहेब देतात की नाही? हा, मरायसाठी सुद्धा दानच द्यावं लागतं, नाही तर येत नाही महाराज. लय पवित्र मरण पवित्रपणातच येतं, तसं येतच नाही. म्हणून जुन्या रूढी अजून पण पहा, जर तो अमंगळ असेल, शरीरामध्ये घाण केली असेल, त्याला आंघोळ घातल्याशिवाय, त्याला स्वच्छ केल्याशिवाय मृत्यू येणार नाही. बाजेवर असेल तर मृत्यू येणार नाही, खाटावर येईल, पण बाजेवर येत नाही म्हणून खाली टाकतात. येतच नाही, आयुष्यात दान धर्म केला नाही. लोक म्हणतात त्याचे हात धान्यात घाला, ब्राह्मणाला दान द्या, गाईला खाऊ घाला. बरोबर आहे? कशासाठी दान आहे ते? कशासाठी आहे? डोक्यात ठेवा, तुम्हाला जगायसाठी जरी दान द्यायचं नसेल तर मरायसाठी दान द्या. का? तसं मरणच येत नाही बुवा. आलं लक्षात? त्याच्यासाठी दानच द्यावं लागतं. मग आईसाहेबांना वाटलं बरं झालं, मालकाचं आयुष्य वाढावं म्हणून साधूचा आशीर्वाद घ्यावा, साधूंचा आशीर्वाद घ्यावा म्हणून गेले. साधू बाबा आशीर्वाद द्या. त्यांनी सांगितलं, बायांना मी स्पर्श करू देत नाही आणि तुमच्या हातचं दान मला चालत नाही. तिला वाटलं काय हरकत नाही, साधू बाबा माझे मुलं आहेत. म्हणले ग्रस्ती लोकांच्या हातात बी दान घेत नाही. का? तर त्यांना तो संन्यासी उठवायचा होता. तिथून संन्यासी उठवला की मग त्याला नेता येईल. मग म्हटलं ग्रस्ती लोकांच्या हातून दान घेत नाही म्हणजे धर्माच्या नाही. कल्पना करा, धर्माच्या हातून सुद्धा मरत्या खेपी दान चालत नाही. तुम्ही एखाद्याला जीवदान देण्याकरता जर दान धर्म मारायच्या टायमाला करत असेल तर नाही ना चालत तिथं. बरं, ती कोणत्या पदाचा अधिकारी असेल, कोणी असेल, तिथं वशिला चालत नाही का? चालतो? तिथं जर वशिला चालला असता तर तुमचा आमचा नंबर नमुन्यावारी लागला असता. लोकांनी पाकिटाची पाकिटं भरले असते, यांना न्या ना, आमच्या बदली त्यांना न्या. तिथं अजून वशिला चालत नाही, तेवढं खातं चांगलं आहे. अलग लक्षामध्ये, वशिला चालत नाही. मग दान धर्म करता येत नाही, त्यांच्या हातून मी घेत नाही, संन्याशाच्या हातून घेतो. वाटलं बरं आहे, काय हरकत नाही. साधू बाबा जागेवर थांबा, माझ्या पतीचं, माझ्या मालकाचा विषय वाढत असेल तर माझ्याकडे साधू बाबा आहे, त्यांच्या हाताने तुम्हाला काय पाहिजे ते देईल. काय पाहिजे तुम्हाला? साधू बाबाकडे गेल्यानंतर साधू बाबाला सांगितलं, कोणाला? भीष्माचार्यांना. बाहेर फार मोठा साधू आला, तो कोणाच्या ग्रस्त्यांच्या हातचं धान्य घेत नाही, अन्न काहीच स्वीकारत नाही, लेकरांच्या हातचं घेत नाही, संन्याशाच्या हातचं घेतं. म्हणून तो मोठा संन्याशी होता महाराज. आलेल्या संन्याशापेक्षा काही पटीने मोठा. त्याने डोळे झाकून पाहिलं, आलं कोण? असं आहे का? हा. मग त्याने सांगितलं, त्याला म्हणा जरा कळ काढ. कळ शब्द आहे का तुमच्याकडे? भागाभागात पद्धत बदलते ना, म्हणून तर ज्ञानेश्वरीमध्ये असं म्हणतात नाही का, ज्ञानेश्वरीमध्ये किती भाषा आहेत? 56. कोणत्या कोणत्या असं जर विचारलं तर 56 हा शब्द अंकात आलेला नाही. 56 हा शब्द अनेकार्थी आहे. 56 हा शब्द कसा आहे? अनेकार्थी आहे. आपण व्यवहारात म्हणत नाही का, जा रे तुझ्यासारखे 56 पाहिलेत. 56च पाहिलेले असतात का? 56 हा शब्द अनेकार्थी आहे. तसं ज्ञानेश्वरीमध्ये 56 नाही, कदाचित त्यापेक्षाही जास्त असेल. 56 भाषेचा केलासी गौरव असं जरी म्हणत असले तर अनेकार्थी शब्द आहे तो. अनेकार्थी शब्द आहे. आणि म्हणून कळ काढ म्हटले, म्हणजे थोडा दम काढ. किती वाजेपर्यंत? आपल्याकडे म्हण आहे ना, वेळ टळली पाहिजेत. वेळ काय झाली पाहिजेत? टळली पाहिजेत. मृत्यूचा टाइम टळला पाहिजेत. मग मृत्यूचा टाइम टळला आणि मग साधू बाबा उठले आणि आपला पंचा झटकत झटकत बाहेर गेले. काय रे साधू बाबा, कुठून आलात? काय देऊ? आता काय देतो म्हणले, दिलं सारा इचकटून, आता काय देतो? काय काय म्हणले आता द्यायला? मला जे पाहिजे होतं ते आता नेता येत नाही. कशाच्या जोराने?
जे काम देवाला जमलं नाही ते काम कोणी केलं? नाही लक्षात आलं. नामस्मरणाने केलं. मग त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे? काय करायचं आहे? एकदम मोठ्या प्रेमाने भजन करा. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा हरी विठ्ठल ज्ञानेश्वर महाराज की जय. तुकाराम महाराज की जय. बोलो रे भाई सब संतान की जय. म्हणून नामस्मरणाचं विशेष बल. देवा काही नको रे बाबा, तुझ्या भजनामध्ये माझं मन जाऊ दे, तुझ्या चिंतनात माझा काळ जाऊ दे. मला माहिती आहे देहाची जी स्थिती आहे, देहाचा जो भाव आहे, तर तो माझ्या हातात नाही. प्रारब्ध कर्मावरती आहे. प्रारब्ध कर्म आणि ते प्रारब्ध कर्म मग भोगतोय देवा. म्हणून कबीर महाराज एका ठिकाणी गोड लिहितात, माये के दीवाना सुन लो, माये के दीवाना सुन लो, एक दिन ऐसा आएगा धन दौलत और मान खजाना यही पड़ा रह जाएगा. माये के दीवानो सुन लो, एक दिन ऐसा आएगा धन दौलत और मान खजाना यही पड़ा रह जाएगा. सुंदर काया मिट्टी होगी, चर्चा होगी गली गली. सुंदर काया मिट्टी होगी, चर्चा होगी गली गली. ले लो रे कोई राम का प्यारा, शोर मचाओ गली गली, शोर मचाओ गली गली, शोर मचाओ गली गली. माए के दीवानों सुन लो, एक दिन ऐसा आएगा धन दौलत और मान खजना यही पड़ा रह जाएगा. सुंदर काया मिट्टी होगी, चर्चा होगी गली गली. सुंदर काया मिट्टी होगी, चर्चा होगी गली गली. ले लो रे कोई राम का प्यारा, शोर मचाओ गली गली, शोर मचाओ गली गली, शोर मचाओ गली गली. भगवंताचं नामस्मरण करा, बस एवढंच सांगतो. आणि त्याच्यासाठी मला हे शरीर, माझं हे जे काळ आहे त्याच्या चिंतनात जाऊ दे. नाही तर याची कधी आपण म्हणतो ना, चालू गाडीची कधी कानखीळ पडल सांगता येत नाही. तुम्हाला माहिती आहे का आपण किती दिवस जगणार आहेत म्हणून?
कोणाला माहिती? हात वर करून सांगा बरं. तुम्ही किती दिवस जगणार आहात असं माहिती आहे का? कोण असी बनेल घटिका, काळ क्षणात करील मुटका, सोड अभिमान लटका, येईना मनी संग फुटका. काही नाही. कोण असी बनेल, कधी काय घडेल सांगता येणार नाही, नाही का? याचा मालक, ही संपत्ती कोणाची आहे? आपल्या आईबापाची आहे का? नाही. कोणाची संपत्ती आहे? डोळे, नाक, कान हे कोणी दिलं तुम्हाला? देह हे काळाचे, धन कुबेराचे. देह हे काळाचे, धन कुबेराचे. देह हे काळाचे, धन कुबेराचे. देह काळाच्या ताब्यात आहे. कोणाचा? जो नामस्मरण करत नाही त्याचा. कारण माऊली ज्ञानोबा हरिपाठामध्ये म्हणतात, पाहुणा कोणाचा आहे? तुम्ही आम्ही पाहुणे कोणाचे? यमाचे. यमाचा पाहुणा प्राणी होय, म्हणजे काळाचा पाहुणा. तुम्ही आम्ही देवाचा पाहुणा वाहण्यासाठी तुम्हाला भजन करावं लागेल. तुमचा देह काळाच्या ताब्यात आहे, त्याच्यातून सोडण्यासाठी एक आहे. म्हणून तुम्ही पहा, ही संपत्ती माझ्या विश्वराची आहे. ही संपत्ती कोणाची आहे? विश्वराची आहे. देह, डोळे, काय विज्ञानवादी लोक सुद्धा जे देवाला मानत नाही ते सुद्धा म्हणतात, आय एम गॉड्स प्रॉपर्टी नो लैंड कैन टच मी. मैं विश्वर की दौलत हूँ, दुनिया की कोई भी गलत शक्ति हमें छू नहीं सकती. मी विश्वराची संपत्ती आहे. जगातली कोणतीच वाईट वस्तू मला स्पर्श करणार नाही. का? हा देह भगवंताच्या नामस्मरणामध्ये जर घालवला तर तुमच्या हातात आहे मारायचं की राहायचं. तुमच्या हातात आहे. संत येतात जातात त्यांची काय? त्यांच्या हातात आहे. तुम्हा आम्हाला यावंच लागतं, मरावंच लागतं. तुमच्या आमच्या हातात काय नाही. भजन कीर्तन केल्यानंतर काय प्राप्त होतं? तर मरण, जन्माला येणं हे ज्याच्या स्वतंत्र ताब्यात आहे. आणि म्हणून तुम्ही पहा, याला चालवणारा माझा भगवान परमात्मा आहे. याला चालवणारा माझा भगवान परमात्मा आहे. काय संतांचे गोड प्रमाण आहे हो, कधी आपण त्याकडे पाहिलं नाही. ओ भैया रे भैया रे भैया, ओ भैया भैया गाड़ी वाला, हो हो भैया गाड़ी वाला, धीरे गाड़ी हाँ करे, धीरे गाड़ी हाँ करे. गाड़ी तेरी रंग बिरंगी, बैल तेरे गुलजाल, बैठने वाला चलच बेला,
हाकने वाला लाल भैया रे भैया रे भैया, भैया गाड़ी वाला धीरे गाड़ी हाँ करे, धीरे गाड़ी हाँ करे। गाड़ी अटके रस्ते में आ। बहुत गहरे से संत कहते हैं अगर ये गाड़ी रास्ते में खराब हो गई तो इसका मैकेनिक यहाँ नहीं मिलता, इसके पार्ट भी नहीं मिलते। गाड़ी अटके रास्ते में आ, मजल पड़ी है दूर, ऐसा गुरु कोई ना मिलेगा। म्हणजे हिला रिपेअर करणारा मालक मिळत नाही, म्हणून आपल्या हातात मध्ये काही नाहीये, प्रारब्ध कर्म देह भोगतोय। ही संपत्ती माझ्या विश्वराची आहे। जीवनात सुख पाहिजे असेल, संपत्ती पाहिजे असेल, गॉड ब्लेस इज डे ऑफ युअर लाईफ इथे हॅपीनेस। तुम्ही भगवान परमात्म्याची सेवा दररोज करा, जेणेकरून तुम्ही सुखी आणि आनंदी व्हाल। नाही तरी का थोडी मग श्वान सुकर बापुडी। गुड मॅन इज गुड नॉट पिक वॉज गुड। अरे संतुष्ट मानव होण्यापेक्षा असंतुष्ट डुक्कर जनावर होणं बरं। म्हणून नामस्मरणाची ताकद, प्रारब्ध कर्म तुमचं संपून टाक। एक गोष्ट, आजचं मोठं पर्व आहे माय बापा। आजच्या या पर्वात एक 5 मिनिटातली कथा मी तुम्हाला सांगतो, गोड कथा सांगतो। 5 मिनिटाचा कालावधी द्या। कीर्तन तसं उशिरा चालू झालं, पण मी काही उशिरापर्यंत करणार नाही। कमलाभाऊ म्हणले आता ते कीर्तन आता 8ला चालू झालं, 10ला संपवा, पण तसं चालतच नाही आमच्यातले। अवघड आहे कमलाकर भाऊ, नाही का? आम्हाला तुमच्या ऋणातून उतारही व्हायचंच आहे। तुमची मधुकरी खाल्ली, तुमच्या जीवावर मोठं झालं। ज्ञानेश्वर भाऊ असतील, तुम्ही असतील, श्रीराम भाऊ असतील, आमची सर्व साबणे कंपनी असतील, आमच्या आश्रमावरती खूप प्रेम केलं। आमच्या आश्रमाची सर्वच मंडळी तुमच्या ऋणात आहे। त्या ऋणातून उतारही होण्याकरता काहीतरी सेवा केलीच पाहिजेत। हा योगायोग आमच्या आमदार साहेबांनी घडवून आणला त्यांच्या सहकारी मंडळीने। म्हणून तुमच्याकडे आमच्या गावचे आमचे हरिभाऊ ढवाण, त्यांच्या माध्यमातून आमचे कैलास पाटील आमदार नेते यांच्या माध्यमातून ही सेवा माझ्याकडे आली। आमचे विशेष सांगायचं म्हणजे आमच्या भीमाशंकर देवस्थानचे अध्यक्षही दादा पाटील चव्हाण ते या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहे। आमचे गुरुजी आवर्जून उपस्थित आहे। म्हणून गावाचा एक स्वाभिमान वाटतो। आमच्या गावकऱ्यांचे नियम खूप कटकशाने ते पाळतात। लोक म्हणतात बरं गावातल्या लोकाला किंमत नसते। अविनाश महाराज तसं आहे का? आमच्या गावात नाही महाराज। आमच्या गावातली माणसं एवढी गोड आहेत, तुमच्या गावातली गोडच आहे। अजून मी काही चाखून पाहिली नाही, पण अनुभव नक्कीच आहे। तुमची मधुकरी खाल्ली आणि त्या पुण्याच्या बळावरती आम्ही काहीतरी समाजासमोर उभा राहिलो, ही पुण्य नक्कीच तुमची आहे बरं का भाऊ। आणि म्हणून एक गोष्ट सांगेल, आजचं गोड पर्व आहे। उद्या तुमच्या भाषेत सांगायचं तर काय काय ववळी संपली, काय म्हणतात त्याला, सट वांगे खायला लागतात उद्यापासून तुम्ही, नाही? खूप खूप व्रत आहे आपल्याकडे काय वेगवेगळे, त्याला चंपाषष्ठी असंही म्हणतात। का म्हणतात, काय आहे त्या पर्वाचं महत्त्व, नाही का? आम्ही आमच्या संस्कृतीमध्ये बऱ्याचशा गोष्टी सण वगैरे साजरे करतो, आम्हाला त्याचं काही महत्त्व माहिती नाही। शैव पुराणामध्ये एक कथा आली भगवान शंकराची, शैव पुराणामध्ये, आणि त्या कथेमधलं एक मार्मिक एक छोटंसं उदाहरण मी तुम्हाला सांगेल। भगवान शंकर आणि निघाले होते जेजुरीकडे। जंगलात अचानक त्यांचं वाहन बिघडलं। भगवान शंकराचं वाहन म्हणजे कोण? नंदी बाबा। काय गडबडीत निघावा आणि असाच काहीतरी घोटाळा व्हावा। आपल्याकडे विवाह सोहळा पण त्याला मानला जातो, चंपाषष्ठीच्या दिवशी सुद्धा विवाह सोहळा वगैरे, मग गडबडीत निघावा। काय लोक म्हणतात ना, लग्नांमध्येच विघ्न आलं, नाही का? तसं गडबडीत निघलं, वाहन बंद पडलं, नंदी झोपून घेतलं, पोट फुगलं एकदम, बस आता याचं डॉक्टर इथं नाही, वाहन कैलासातलं, इथं त्याला कोणी चेक करणार नाही,
साधू बाबा आपल्या वेशामध्ये, लोकांना माहीत नाही भोले बाबा आहे का काय, आपलं जटाधारी वगैरे व्याघ्रभर बांधलेलं वाहन बंद पडलं म्हणून थांबले. गावातले लोकांची काही लोकांची श्रद्धा असते. तुम्हाला सांगू का, तुम्ही किती चांगलं वागा, 40% लोक भाऊ विरोधात असतात. अविनाश महाराज किती चांगलं वागा, तुमच्या विरोधात 40% लोक असतात. किती चांगलं वागा. हा तुम्ही सांगा ना, संतांना तरी सोडलं का या लोकांनी? किती चांगल्या दर्जाचं जीवन जगलेत, तुमच्या करताच जगलेत तरी सोडलं नाही. म्हणून कोणाचं असं मनात बाळगू नये की सारं गाव माझ्या बाजूने राहू शकत नाही. काहीतरी तुमचे विरोधक राहणारच आहे. 40% लोक आपल्या विरोधात असतात, 60% लोक आपल्या बरोबर असतात. मग नास्तिक असले तरी 60% तुमच्या नास्तिकाच्या बरोबर आहे, पण चांगले 40% लोक त्याच्यापासून बाजूला आहे. चांगला माणूस असेल तर 60% चांगली लोक त्याच्या बरोबर आहे, पण 40% त्या परमार्थाला विरोध करणारी लोक आहेत. आहेच आहे ते म्हणणे. म्हणून चांगले लोकांनी पाहिलं, साधू बाबा आहेत, काय झालं बा, अचानक वाहन बंद पडलं. साधू बाबा काय प्रॉब्लेम आहे? काय नाही हो, वाहन बिघडलं. मग मॅकॅनिकल आणू काय? म्हटले त्याला मॅकॅनिकल चालत नाही. एखादा कोणी पुण्यवान आहे की ज्याचा स्पर्श होईल ना तेव्हा माझं वाहन चालू होईल. खूप गोड कथा आहे शैवपुराणामधली. त्याचा स्पर्श झाला, एखादा पुण्यवान असेल, नामचिंतन करणारा महात्मा असेल, त्याच्या स्पर्शाने माझं वाहन चालायला लागेल. जी माळकरी होते ना गावातले, ती पहिले नेलेत. गावातले माळकरी तुमच्या आमच्यासारखे पहिले नेलेत. कशाला? स्पर्श करायला. कान सुद्धा नाही फडफडला वो. कट्टर माळकरी, लय वाऱ्या झालेली, किलो 2 किलो नुसता माळीचाच बोजा, कान सुद्धा नाही फडफडला. अरे बापरे, चांगले 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 आणलेत. सारं गाव संपलं. काही पक्षात नसतात बरं का, काम असं उघड करत नाही, आतून राहतात. तसे परमार्थातले पण आहेत ना, माळाबिळा नाही घाले पण काम परमार्थाचं करतात, आतून असतात. ते असे उघड येत नाहीत. असे भरपूर आहेत साऱ्या क्षेत्रात आहे बरं का. कोणत्या पार्टीचा गुलाल कोणी निवडून आलं तर गुलाल घ्यायला तयार, म्हणजे उघडकीस येत नाही. कोणत्या पार्टीचा माणूस येऊ द्या तसं. मग जिकडं जसं असेल तसं सप्ताहाला तिकडं पुढं करणारी आहेत नाही का. तमाशा आला त्याच्यात सुद्धा स्टेजवर जाणं, म्हणजे हे अदृश्य रूपात असतात. हे परमार्थात असतात आणि सारे तिकडने असतात. ही लोकल म्हणायची. लोकल ट्रेन कळते ना, ती इकडे चालते आणि इकडेही चालते, तिला 2 तोंड असतात. हे तसे असतात काय. तर ते नंबर आला त्यांचा, ते घेतलेत काही. मग ज्या श्रावण महिन्यामध्ये देवाला पार असं काकडून टाकतात पहाटे 4 वाजेपासून, मग महिला मंडळाचा नंबर चालू झाला. बाबा बाबा, मग काही नटून थटून काय 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 मज गेल्यात. काही नाही, डोळ्याची भवई सुद्धा नाही हल्ली, अजिबात नाही. सारं गाव संपलं ना, माणसं नाही, महिला नाही, काहीच नाही. कशाचं पुण्य असावं. म्हटले साधू बाबा तुम्ही आता दुसरं गाव पहा, आमच्या गावात काही कोणी पुण्यवान राहिलं नाही आणि त्या पुण्यवानाचा स्पर्श होत नाही, तुमचा नंदी काही उठत नाही. आमच्याकडे पुण्यवान भरपूर होते पण तुमच्याच नंदीत काही खराबी असेल. एवढे चांगले चांगले आणले तरी उठला नाही, तुमच्याच याच्यात काहीतरी खराबी असेल, हे आमच्याकडे नाही दुरुस्त होत, तुम्ही दुसऱ्या दुकान पहा, म्हणजे दुसरीकडे जाऊ द्या. म्हणले साधू बाबा म्हणले अहो एखादा असेल ना. ते म्हणले बाबा एकच आहे गावात राहिलेली, पण ती वेश्या आहे. तुम्ही ठरवता तो पापी माणूस नसतो. ती बिचारी, तिने देवधर्म नाही केला, काही नव्हतं केलं, पण एक गोष्ट आहे. म्हणून शंकराचार्यांच्या गीता भाष्यामध्ये गीतेच्या पहिल्या अध्यायाला खूप महत्त्व दिलं. आता मी कमलाकर भाऊच्या त्यांची इथं गेलो, त्यांच्या मुलाची लेकरं, त्यांची नातू, काय गोड 4था अध्याय म्हटली, खूप गोड म्हटली.
गीतेच्या पहिल्या अध्यायाचं किती महत्व. तर ती वेश्या काय गीतेचा पहिला अध्याय म्हणत नव्हती. पण झालं काय होतं, एक दिवस ब्राह्मण बाबाकडे पोपट होता. देवळे गुरुजी आलेत का इथं? ब्राह्मण बाबाकडे पोपट होता, पोपट. आणि ब्राह्मण बाबाचा नियम होता, सकाळी आमचे वारकरी आहेत, काही हरिपाठ म्हणतात, आंघोळ करायला गेले की काही काकडा म्हणतात, काही विष्णू सहस्रनाम म्हणतात. प्रत्येकाची परंपरा मात्र वेगळी आहे. वारकरी संप्रदायामध्ये ज्याला वाटेल, कोणी शैव शंकर स्तुती गातात, कोणी विष्णूची स्तुती गातात, नाही का. प्रत्येक जणाचं भजन करण्याचा भाव वेगळा वेगळा. डोक्यावर पाणी घेतलं, काही नका का होईना, पण रामकृष्ण हरितरी म्हणतं, नाही का. केशवा माधवा पांडुरंगा काहीतरी म्हणतो. नाहीच काही जमलं तर गंगेचे मुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदा सिंधू कावेरी जलस्मी, साऱ्या गंगा तरी आंघोळीला बोलितो, नाही का. मग पवित्र पवित्र म्हणजे पवित्र होण्याकरता काहीतरी नामस्मरण करतो, नामस्मरण करतो. तसं ब्राह्मणबाचं कर्म होतं. ब्राह्मणबानी डोक्यावर पाणी घेतलं की ब्राह्मणबा गीतेचा पहिला अध्याय चालू करायचे. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता विवुत्सवा मामका पांडवश्चैव किम कुर्वत संजय. संजय वाच दृष्ट्वा तु पांडवानिकं एवढं दुर्योधनस्तदा आचार्यमुपसंगम्य राजा वचनमब्रवीत् पश्यैतान् पांडुपुत्राणा माचार्य महती च मुं एवढं द्रुपदपुत्रेण तव शिष्येन धीमता अत्र शुरा महेश्वासा भीमार्जुन समायुधे युद्धनो विराटश्च द्रुपदश्च. आता काय सर्व आद्य म्हणायचं. मग त्याने ब्राह्मण बोनी डोक्यावर पाणी घेतलं की मंत्र चालू करायचा. पोपट ते ऐकून ऐकून त्या पोपटाचा तो पाठ झाला. पण ब्राह्मण बोला अडचण आली. कशाची? पैशाची. ब्राह्मण बोवा तो पोपट बाजारात घेऊन गेला. बाजारात याच्याकरता घेऊन गेला की 2 पैसे मिळतील, पुरीचं लग्न करायचंय. पोपट गुणी आहे, पण ज्याला गीता वाचता येते त्याला कळलं ना याचा पोपट गुणी आहे म्हणून. त्याच्यापासून पुण्य होणार आहे माहिती आहे ना. मग तो म्हणायचा, ओ माझा पोपट फार गुणी आहे, गीतेचा पहिला अध्याय म्हणतो, गीतेचा पहिला अध्याय म्हणतो. लोकांनी लक्ष दिलं नाही. जसं रामायणाच्या काळामध्ये घडलं होतं. काय रामायणाच्या काळामध्ये, त्या काळात लोक काही पाहत नव्हती, शृंगार करत नव्हती, स्वतःचे चेहरे सुद्धा माणसांनी पाहिले नव्हती. पण नुकतंच माणूस म्हणून जगायला, माणूस म्हणून त्याला जगायला यायला लागलं, चांगलं वागता यायला लागलं. त्या काळात एका हुशार माणसाने आरशाचं दुकान टाकलं. कशाचं? आरशाचं. आणि मग मोठा ठीक गंगापूरच्या बाजारात लावलं दुकान आरशाचं. जे ते यायचं ह्याला विचारायचं, काय? तो म्हणायचं आरसा आहे. यांना माहितीच नाही आरसा कोणत्या रोगावर चालतो, म्हणजे काय कशा संग खावा लागतो, काय माहितीच नाही. विचारायचे, पुढं जायचे. सारं वैतगलं ते. दिवसभर एक आरसा विकला नाही, कारण आरशात थोबाड पाहतात हे त्यांना लोकांना माहितीच नव्हतं. संध्याकाळच्या टायमाला एक येण करून आलं. ती येडेच असतात असं मला म्हणायचं नाही, पण ती येण करून आलं आणि हे आवरीत होतं दुकान. हे दुकान आवरीत असताना त्याने विचारलं, का हो काय तुमच्याकडे? ते म्हणलं, तो बाप आहे. वैतागलं होतं ना दिवसभर सांगून. बाप आहे म्हणलो रे. यांनी गाडी स्टँडला लावली, पाहिलं, चेहरा पाहिला. अरे बाप रे. मग तरी म्हणत होती, तो बाप तो आहे सारखा दिसत होता. तो बाप तो आहे सारखाच दिसत होता म्हणून. केवढ्याला आहे? म्हणले 500 रुपयाला. 50 रुपयाची वस्तू 500 रुपयाला दिली. यांनी बाप घेतला आणि घरी गेला. पण इकडं तिकडं पाहायचं आणि त्याच्यात डोकून पाहायचा, म्हातारा हायक गेलं म्हणून. यांनी पाहिलं का म्हातारा त्याला दिसायचं बा त्याच्यात, कारण यांनी याचं थोबाड कधी त्याच्यात पाहिलं नव्हतं. मग याने काय, घरी गेल्यानंतर आता हे दररोज टायमिंगला जाणार. उशीर का झाला म्हणून बायको, आता माणसं किती मोकार जरी असले तर मी नेहमी सांगतो, आदमी कितना खतरनाक होतो बाहेर, घर में आहे तो बिल्ली बन जाता है. पाळलेला बोक्या कळतो का तुम्हाला? बोक्या ते घरात आल्यावर नाही का पायात शेपूट घुटून मिळायचं. तुम्ही पाहतो मी किती मोकारा कोण असू द्या. हो ज्ञानेश्वर भाऊ नगरसेवक का असं ना, पण पायरी चढले. हॅलो मी आता नंतर बऱ्याच लोकांचे घरी गेल्यावर मोबाईल विमानात असतात. विमानात नाही कळत का? फ्लाईट मोड का? फोन उचलायची ताकदच नाही. आदमी कितनाही खतरनाक होतो बाहेर, घर में आहे तो बिल्ली बन जाता है. का हो का वेळ लावलात? हे काहीच सांगा ना. एक गडबडीत गेलं आणि ते पहिलं ते समोरच्या भीतीलाच लावलं नाही का. बाहेरून हातपाय धुवायला आलं, परत तिला पाणी टाक म्हणलं, तू वर परत जाऊन पाहायला आलं. पाहत होतं हे दिसलं त्याला. याने आपले पाय पुसवले, पटकन पाहायला गेलं म्हातारा आहे का नाही.
हिला वाटलं ह्याचं बावळटवाणी काय करायला लागलं. सासूबाईला विचारलं यांना काही गोळ्या बेळ्या चालू आहेत का, हे असं येड्यावानी का करायला लागले. म्हटले घरात जातं बाहेर येतं, घरात जातं बाहेर येतं. हे जेवता जेवता सुद्धा पाहायला गेलं. तिला वाटलं काय झालं काय पाहतं. आणि मग नंतर ही घरात गेली आणि हिनं त्याच्यात डोकून पाहिलं. तोंडच बडायला लागली. काय करू बाई, मी तरी म्हणते याला का म्हणून घरात जातो, ही अवदासा घरात आहे ना. अवदासा कोण, तिचा चेहरा तिने त्याच्यात पाहिलं. मग तिच्या लक्षात आलं हे घरात तरी कमवून जातं, चक्रा मारतं. तसं दिवसभर थकलं. चांगल्याला कुठं गिराय काय हो, मग त्याला कोणी विचारिनात. अहो चांगला पोपट आहे, गोड गातो, पहिला अध्याय गातो, म्हणायला सुरुवात करू द्या. यांनी सुरुवात केली की पोपट म्हणायचं पण कोणी घेतलं नाही. त्या वेश्येला बाजारात येताना ती बिचारी सारं झालं की मग यायची, नको आपलं तोड समाजाला दाखवायला. ज्यावेळेस आली या ब्राह्मणाच्या डोळ्यात तिला काय दुःख दिसलं. बिचारीला वाटलं जाऊ द्या पोपट माझ्या नका का कामात येईल. पण त्याची जर कदाचित माझ्या पैशाने जर हे चांगलं कर्म होत असेल, त्याच्या मुलीचं लग्न होत असेल, तर ते तिथे गेले आणि म्हटले साधू बाबा काय हरकत नाही, पोपट केवढ्याचा आहे, काय नाही बाई 1,00,000 रुपये जर मिळाले तर खूप चांगलं होईल, काय हरकत नाही, हे 1,25,00,000 रुपये घ्या. आणि मग पोपट दिला. पण ब्राह्मण पोपट सोडताना खूप वेळा रडत होता. बाई पोपटांना चांगलं जीव लावा बरं, माझा पोपट खूप गोड गातो, चांगलं जीव लावा. सकाळी सकाळी काहीच नाही, दररोज फक्त गीतेचा पहिला अध्याय ती श्रवण करत होती. आंघोळीला बसलं की तो पोपट पहिला अध्याय सुरू करायचा आणि पहिला अध्याय शेवटपर्यंत तो म्हणायचा. आणि ही शांत चित्ताने तेवढं अध्याय होईपर्यंत ते स्नान कर्म पाणी टाकतच राहायची. अध्याय संपला. काय पुण्य झालं महाराज, तर या चंपाषष्ठीच्या पर्वावरती एका वेश्येचा स्पर्श त्या नंदी बाबाला झाला आणि नंदी बाबा उठून बसले. म्हणून आमच्या महिला मंडळाला या दिवशी शैव पुराणातली गोड कथा आणि भगवान शिवबाबाची ही गोड कथा त्यावेळेला गायली जाते. म्हणून माय बापाओ, तुम्ही कीर्तन ऐकत असताना हे मनोरंजनाचं साधन नक्कीच नाही आहे आणि ते तुम्हाला आवडत पण नाही, कारण तुम्ही माझ्या गुरुजींचे सर्व शिष्य आहात. जे माझं योग्य असेल ते माझे परमपूजा आदरणीय गुरुवर्य रामभाऊजी महाराज राऊत गंगापूरकर यांचं आहे. जे चुकीचं असेल कदाचित ते माझ्या बुद्धीचे दोष समजा, आणि जे योग्य असेल हे तुम्हीच दिलेल्या दानधर्माचं हे पुण्य आहे. तुमच्याच पुण्याने ना तरी बालक बोबडा बोली का वाकुडा बिचुका पावले ते चोज करून मावली. जे जेवी बालक बापाची येता टिरिजे बाप तेची जेवू लागे तेने संतोषेने वेगे मुखची वडी. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर